मानवसेवा वृद्धाश्रम येथे जड अंतकरणाने गणरायाला निरोप। पाथर्डी रोड जेडी सावंत महाविद्यालयाजवळ असलेले मानवसेवा वृद्धाश्रम मध्ये गेल्या 10 दिवसांपासून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाली असल्यामुळे गेले 10 दिवस विविध सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे या 10 दिवसात आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। गेले 10 दिवसांपासून येथे अगदी आनंदमय भक्तिमय वातावरण दिसत होते। आज गणपती विसर्जन असल्यामुळे येथे आलेल्या मान्यवरांचे संचालक टी.एल. नवसागर सर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। अगदी भावुक होऊन वयोवृद्धांकडून अगदी जड अंतकरणाने गणरायाला निरोप देण्यात आला। यावेळी कृत्रिम तलावात गणरायाचे विसर्जन करण्यात आले। यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने परिसर दणाणून सोडला। यावेळी मानवसेवा केअर सेंटरच्या संचालिका सौ ललिताताई नवसागर यांनी अगदी भावनिक होऊन गणरायाला साकडे घातले की गणपती बाप्पा तू विघ्नहर्ता नवसाला पावणारा आहेस। आमचा जो या वृद्धाश्रमासाठी हक्काच्या जागेचा जो गहन प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे, तो आमचा प्रश्न सुटावा अशी मी गणरायाला सर्व वयोवृद्ध, गतिमंद, मतिमंद, निराधार यांचे वतीने हात जोडून विनंती करते। आम्हाला स्वतःची हक्काची जागा मिळू दे, जेणेकरून आम्हास याहीपेक्षा या वृद्धाश्रमात अजून चांगली सेवा करण्याची संधी मिळेल। मॅडम, 10 दिवसापासून गणपती बाप्पा बसलेले, सगळं भावुक वातावरण झालेलं आहे। तुम्ही गणपती बाप्पाकडे काय मागितलं? गणपती बाप्पाकडे माझी तर एवढीच मागणी आहे की जे इथे अंध, अपंग, गतिमंद, मनोरुग्ण व निराधार वयोवृद्ध राहतात आणि माझ्या नाशिकच्या बाहेर दानदात्या मायबापांच्या याच्यावर जे त्यांची आम्ही सेवा करतो, फक्त प्रश्न आहे तो इथे जागेचा। जागा ही आमची भाडेतत्वावर असल्यामुळे जे 350-400 लोक वेटिंगवर आहे, तर 10 दिवस गणपती बाप्पाला वयोवृद्धांनी एवढीच प्रार्थना केली की त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले गेटवर आलेले वयोवृद्ध रडत जात आहेत आणि जो गणपती बाप्पाजवळ वयोवृद्ध जायचा आणि बाप्पा पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही स्वतःच्या जागेत नक्कीच घेऊन जाऊ आणि आम्ही पण छान जागेत हे करू, बस एवढीच सगळ्यांनी हे केली। आणि मी पण गणपती बाप्पाजवळ एवढीच प्रार्थना करते की पुढच्या वर्षी गणपती बाप्पा तुमच्या रूपात कोणीतरी जागा देणारा देवदूत यावा आणि मानवसेवा वयोवृद्धांसाठी स्वतःची हक्काची जागा आणि तुमची पण हक्काची जागा करून द्यावी, हीच माझी प्रार्थना आहे। यावेळी एका वृद्ध आजीबाईंनी हातावर कापूरची ज्वाला घेऊन गणपती बाप्पाकडे वृद्धाश्रमासाठी जागा मिळू दे अशी प्रार्थना केली। यावेळी रमेश मसूरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। आज मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी गणरायाचं आगमन होऊन आज 11वा दिवस। या 11व्या दिवसामध्ये मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमामध्ये गणपतीरायासमोर विविध रंगाचे, विविध ढंगाचे कार्यक्रम पार पडले। यामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करून सत्संगरूपी, त्याचप्रमाणे भजनी मंडळांना इथे बोलवून वयोवृद्धांचं मनोरंजन तसंच प्रबोधनकारक आम्ही कार्यक्रम इथे सादर केले। आज बाप्पा आपल्या घरी जात आहेत। मी गणपती बाप्पांना एकच विनंती करीन की बाप्पा तुझ्याच सारखा एक कोणीतरी देवदूत मानवसेवेमध्ये येऊन मानवसेवेसाठी या आबालवृद्धांसाठी आसरा देण्यासाठी एक नवीन जागा तुम्ही द्यावी आणि मानवसेवेतील आबालवृद्धांसाठी निवारा पण होईल आणि त्यांची सेवा अखंडपणे चालू ठेवू अशीच मी बाप्पांकडे आराधना व्यक्त करतो। नमस्कार। यावेळी संध्याताई मोडक यांनी सांगितले, दिवसात गणपती बाप्पाकडे काय मागणी केली तुम्ही? 10 दिवसात एवढीच मागणी केली की जो आता आपल्या इथे एप्रिल-मे पासून जो पाऊस चालू आहे तो जिथे पडावा तिथेच पडायला हवा, पण आता हे आपले वयोवृद्ध लोक इथे आहेत, त्यांना त्या पावसाचा अतिशय त्रास होतो। थंडी, ताप हे चालूच आहे आणि गणपतीला एकच मागणी मागते की जे नवसागर दाम्पत्य हे जे सतत कार्य त्यांचं चालू आहे त्यांना एक चांगली जागा मिळावी व हे वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांना पण चांगल्या खोल्या मिळाव्या व त्यांची सेवा करायची आम्हाला पण संधी मिळावी।
जो इथे कार्यक्रम राबवला जातो त्यामध्ये आम्ही असतो सातत्याने, पण कधीतरी आम्हाला वेळ नसतो, त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही. आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची आम्ही सेवा पण करतो इथे आणि अतिशय चांगलं वाटतं. जसं बाप्पा गौरी आणि बाप्पा जेव्हा येतो, आपण जसं आपल्या माहेरी जातं तसं त्यांना पण वाटतं. हे येताना अतिशय आनंदात असतो. आपण त्यांचा चेहरा जेव्हा बघतो घरी आल्यावर तेव्हा प्रफुल्लित असतो, पण जाताना जो काय चेहरा असतो तो त्यांचा पण असा हिरमुसलेला थोडा वाटतो. पण शेवटी बाप्पा आहे, सगळं तो आपल्या पोटामध्ये सामावून घेतो. बस बाप्पाकडे एवढीच विनंती आहे, सगळ्यांना नीट ठेव, सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहो, सुदृढ राहो आणि नवसागर दाम्पत्यांना त्यांची सेवा करण्याची चांगली यावेळी संचालक टी.एल. नवसागर सर, संचालिका सौ ललिताताई नवसागर, हेमंत मोडक, सौ संध्याताई मोडक, भगवान सावंत, प्रसाद घनसावंत, तेजस नवसागर, रुपेश नवसागर, रमेश मसूरकर, आदित्य दोंदे, अशोक नागपुरे यांच्यासह वृद्धाश्रमातील कर्मचारी उपस्थित होते. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर.